उमरेड पेपर फुटी प्रकरणात एक मोठा खुलासा झालेला आहे। निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चेनेच पेपर फोडलाय। पोलीस चौकशीतनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2023-24 मध्ये उपप्राचार्य खर्चे पेपर सेटर होता। सतीश खर्चेनंच कोचिंग क्लासला हा पेपर दिला असं देखील आता तपासातनं समोर आलं। नागपूरच्या उमरेड पेपर फुटी प्रकरणात एक महत्त्वाची माहिती आहे। निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यानंच 12वीचा पेपर फोडल्याचं चौकशीतनं आता समोर आलेलं आहे। सतीश खर्चे 2023-24 साली बोर्डाचे पेपर सेटर होते आणि त्यांनी सेट केलेले बहुतांश प्रश्न 2026च्या परीक्षेमध्ये आले होते। हाच पेपर सतीश खर्चेनं टार्गेट कोचिंग क्लासला दिला होता। सुमित ठाकरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, आपण पाहतोय निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चेनंच तो पेपर फोडला असं आता पोलिसांच्या चौकशीतनं समोर आलेलं आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच उमरेड पेपर फुटी प्रकरणात टार्गेट कोचिंग क्लासेसचे अतुल चौधरी आणि निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांच्या अटकेनंतर आता नवीन खुलासा समोर आलेला आहे। पोलिसांना लागला की 2026 बोर्ड पेपर म्हणून सेट केलेला बहुतांश प्रश्न आणि 2026च्या रसायनशास्त्र बोर्डाच्या पेपरमध्ये उतरलेली चौकशी समोर आलेली आहे। टार्गेट अकॅडमी आणि सायन्स कोचिंग क्लासेस 2025 जानेवारीला रसायनशास्त्राच्या सराव परीक्षेच्या पेपर 18 फरवरीला बोर्डाचे पेपर, त्यामुळे आले समस्या बोर्डाच्या नियमांच्या आणि गोपनीयतेचा भंग झाल्याच्या प्रथमदर्शनी निदर्शनास समोर आलेलं आहे। आणि टार्गेट कोचिंग क्लासेसमध्ये 25 जानेवारी 2026ला विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेतल्याची माहिती समोर येत आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी आणि उमरेड पोलिसांकडून पेपर फुटी आणखी काही धागेदोरे आहे का याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। निश्चितच धन्यवाद सुमित या सविस्तर माहितीसाठी।